माऊली संघाच्या दोन्ही बॅट्समननी त्यांची नावं कळवायची आहेत. रोहित पाटील अनिकेत पाटील. रोहित पाटील स्ट्राइक वर. प्रदीप पांडे यांचा सामना करतील. रोहित पहिला चेंडू बसून मारण्याचा प्रयत्न मिस जज झाला. चरण चुंबक चेंडू. दिगंबर बोहड आपल्या हजर झालेले आहेत. त्यांचा गोड आपण आवाज ऐकू या सामन्यासाठी. माईक देतोय दिगंबर बोहड. हॅलो हॅलो. आता रंगणारा सामना हा माऊली 11 वर्सेस जुई 11. माऊली संघ हा फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. माऊली संघाकडून सलामीचे फलंदाज म्हणून रोहित पाटील. पुढचा चेंडू आणि बॅक उंच मारला चेंडू. चेंडू जातोय सीमारेषाच्या आसपास आणि जातोय हा खणखणीत चौकार. आलेला हा खणखणीत चौकार अतिशय उत्कृष्ट प्रकारे फलंदाजी करताना अनिकेत. माऊली 11 या संघाकडून संघाची धावसंख्या झाली ती 5. पहिले षटक प्रगती पथावरती प्रदीप पांडे यांचं. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. तो सुद्धा रंगलाय माऊली 11 वर्सेस जुई 11 या संघांमध्ये. जर सामना जिंकायचा असेल तर मोठ्या धावांचं लक्ष या मैदानावरती उभं करावे लागतील. दोन्ही अतिशय उत्कृष्ट असे हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया प्रदीप पांडे आपल्या संघासाठी काय करतात. पंचांच्या डाव्या साईडने पंचांना पार करून पुढचा हा चेंडू बॅक टू द बॉलर. गॅप मध्ये मारलेला आहे. चेंडू काय कळलेला नाही. हा सीमा पार. यांचा पंचांच्या डाव्या साईडने आणि हा सुद्धा चेंडू मला वाटतं वाईड घोषित. पंच आपले दोन्ही हात हवेत सरकवताना अवांतर स्वरूपात एक धाव मिळते. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. बिन बाद 10. पहिलं षटक प्रगती पथावरती. 2 षटकांचा हा सामना असेल. बघूया कोणता संघ जास्तीत जास्त धावा करतोय. पुढचा चेंडू पांडे यांचा. अनिकेत यांच्यासाठी आणि हा सुद्धा कट करण्याचा प्रयत्न. एक छोटी धाव मिळते. एका छोट्या धावेवरती समाधान मानावं लागतंय ते अनिकेत यांना. शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. पाहूया 12 चेंडू मध्ये किती धावांचं लक्ष ठेवतात माऊली 11 हा संघ.
जर हा सामना जिंकायचा असेल तर धावांचा उच्चांक गाठणे महत्वाचं आहे. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थरारक असा हा सामना. पांडे स्ट्राईकला आहेत ते रोहित पाटील डाव्या हाताने फलंदाजी करणारे आणि हा बॅक टू द बॉलर मारला चेंडू जातोय गॅप मध्ये. पाहूया किती धावा धावून करतात आणि मला वाटतं तिथे एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. ते अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि मला वाटतं पहिले षटक संपलेलं आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर माऊल 11 या संघाची धावसंख्या झाली होती बिनबाद 12. दुसरं षटक घेऊन येत आहेत. बॉलरचं नाव काय? काय? भावेश. भावेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. बघूया आपल्या संघासाठी काय यश मिळवून देतात का. सलामीची फलंदाजी काय माफ करा गोलंदाज आहेत अलंकार. अलंकार आपल्या संघासाठी बघूया किती मोठा महत्वाचा अलंकार देतात का. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर माऊली 11 या संघाची धावसंख्या झाली बिनबाद 12. पाहूया 6 चेंडू मध्ये हा संघ किती धावांपर्यंत धावसंख्या रचतोय. ते सामना अटीतटीचा होणार. सेमीफायनलचा हा सामना. पंचांच्या डाव्या साईडने अलंकार स्ट्राईकला येतो रोहित पाटील आणि हा चेंडू जातो विकेट किपरच्या मागे आणि मला वाटतं तिथे नो मॅन्स लँड मध्ये थ्रो केलेला आहे. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 14. नाही वाईट नाही दिला. धावसंख्या 14 झाली आहे. दुसरं षटक चालू आहे आणि अंतिम षटक. अलंकार पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू अलंकार यांचा आणि हा मात्र निर्धाव चेंडू आलेला आहे. चेंडू काय कळलेला नाही फलंदाजाला. चेंडू वरून बॅट करण्याची अवस्था झाली फलंदाजांची आणि हा निर्धाव चेंडू आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अलंकार यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू अलंकार यांचा पंचांच्या डाव्या साईडने आणि हा उंच मारला चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. पाहूया काय होते आणि इथे मात्र झेल मात्र काय घेता आलेला नाहीये. 2 धावा मिळत आहेत. 2 या धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते रोहित पाटील यांना. संघाची धावसंख्येला 16 बिनबाद 16. दुसरं षटक चालू आहे. अंतिम षटक चालू आहे माऊली 11 या संघासाठी. अलंकार पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू हा मात्र चेंडू वाईड घोषित पंच यांच्याकडून आपले दोन्ही हात हवेत सरकवताना अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झाली ती 17 बिनबाद 17. अतिशय उत्कृष्टरित्या हा रंगलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा हा सामना माऊली 11 वर्सेस जुई 11. बघूया रोहित आपल्या संघासाठी काय करतात. डाव्या हाताने फलंदाजी करणारा रोहित. अलंकार यांचा पुढचा चेंडू आणि हा मात्र चेंडू काय कळलेला नाहीये. 1 छोटी धाव मिळते रोहित यांना. 1 या धावेवरती समाधान म्हणावं लागतंय. मला वाटतं लेग बाईज घोषित पंच यांच्याकडून. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 18 बिनबाद 18. दुसरं षटक प्रगती पथावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी. पाहूया 2 चेंडूवरती किती धावा रचतात ते माऊली 11 हा संघ. स्ट्राईकला तो अनिकेत. बघूया मूर्ती लहान कीर्ती महान. अनिकेत आपल्या संघासाठी काय करतात. त्याचप्रमाणे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती अलंकार यांची.
पंचांच्या साईडने, पंचांच्या डाव्या साईडने सामना करेल तो अनिकेत अलंकार. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि हा मात्र चेंडू काय कळलेला नाहीये. एक छोटी धाव मिळते अनिकेत यांना. आणि मला वाटतं हा धावचित अति घाई संकटात नाही. आणि पहिला गडी बाद झालाय माऊली 11 या संघाचा. आणि तो सुद्धा पहिला गडी बाद झालेला. आणि त्यांची जागा गेल्या तर नवीन फलंदाज अनिकेत आउट होऊन डगआउट मध्ये परतताना. आणि त्यांची जागा गेल्या तर नवीन फलंदाज. शेवटचा चेंडू बाकी आहे. नाव काय बॅट्समनचं? बॅट्समनचं नाव काय? रुद्र. वन डाऊन बॅट्समन आले ते रुद्र. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि स्ट्राईकला येतो रोहित पाटील. सलामीचा फलंदाज माऊली 11 संघाकडून. अलंकार यांचा पुढचा चेंडू बघूया. एका चेंडूवरती किती धावा काढतात त्या. हा चेंडू फुलटॉस चेंडू. आणि मला वाटतं हा चेंडू फुलटॉस होता मात्र काय त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय रोहित पाटील यांना. संघाची धावसंख्या 1 ने वाटते. धावसंख्या झाली ती 20. 20-20. आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 21 धावांचं लक्ष ठेवलंय ते जुई 11 या संघापुढे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय उमेशजी सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. उमेश सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती. उमेश सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आदरणीय उमेश सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. मनोहरजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. मनोहर शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. चला सामना सुरू करायचा आहे. त्यानंतर विनोद सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनोद सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत. प्रभाकर शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण विनोद सुर्वे साहेबांचा सन्मान करूया. चला बॅट्समन पाठवा. कवलजीत बॅट्समन पाठवायचे आपण. त्यानंतर कल्पेश खर्डे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती कल्पेशजी खर्डे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. प्रभाकर शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. चला फिल्डिंग लावून घ्या माऊली 11 डोंबिवली संघ, कारण की यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे. विश्वास सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विश्वासजी सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. विश्वास सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. मारुती शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते शिवसेना
शाखा प्रमुख आहेत विरार मनवेल पाडाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण विश्वास सुर्वे साहेबांचा सन्मान करूया. विनोद सुर्वे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनोदजी सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत. जगन्नाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आपण विनोद सुर्वे साहेबांचा सन्मान करूया. हॅलो, धन्यवाद. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलंय ते जुई 11 या संघापुढे आणि जुई 11 संघाकडून सलामीचे फलंदाज म्हणून शार्दुल आणि केतन सलामीचे फलंदाज आणि माऊली 11 संघाकडून वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतो तो रोहित पाटील आणि स्ट्राईकला येतो केतन आणि नॉन स्ट्राईकला येतो शार्दुल. पंचांच्या डाव्या साईडने आहे अतिशय महत्वाचं षटक पंचांच्या एडने. वेगवान गोलंदाज पाहूया आपल्या संघासाठी करतो रोहित. पहिला चेंडू पंचांच्या उजव्या साईडने आणि हा भिरकावून दिला चेंडू. चेंडू जातो विकेट किपरच्या मागे आणि हा पहिला चौकार येतोय तो म्हणजे जुई 11 या संघासाठी आणि तो सुद्धा केतन यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केतन यांची. सलामीचा फलंदाज अतिशय घणाघाती प्रहार करून हा चेंडू सीमा पार पाठवला तो केतन यांनी आणि वैयक्तिक संघाचं खातं खोललं आणि वैयक्तिक खातं आणि संघाचं खातं खोललं. 4 या धावसंख्येने संघाची धावसंख्येने 4. पहिले षटक प्रगती पथावरती. जर आपण रोहित पाटील यांचं रणअप पाहिलं तर खूप असं रणअप आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय वेगवान गतीने गोलंदाजी करणारा हा रोहित पाटील. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुन्हा एकदा केतन डाव्या हाताने फलंदाजी करणारा. बॅक टू द बॉलर मारला. चेंडू जातोय गॅप मध्ये आणि तिथे मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते केतन यांना. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केतन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलंय जुई 11 या संघापुढे. बघूया आपला कोणता संघ विजय होतोय. जर विकेट घ्यायची असेल तर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल पाटील बंधूंना. पहिल्यांदा स्ट्राईकला आलाय तो म्हणजे शार्दुल. शार्दुल आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. पुढचा चेंडू रोहित पाटील यांचा. शार्दुल बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पाटील यांचा पुढचा चेंडू पंतांच्या उजव्या साईडने आणि हा मात्र कट केला चेंडू. एक छोटी धाव मिळते. अतिशय वेगवान गतीने गोलंदाजी करणारा पाटील बंधू. एका धावेवरती समाधान मानावं लागते ते शार्दुल यांना. स्वतःचं खातं खोललंय शार्दुल यांनी आणि संघाची धावसंख्या झाली बिनबाद 6. पहिले षटक प्रगती पथावरती. सेमीफायनलचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय किंग्स मैदानावरती. पुन्हा एकदा डाव्या हाताने फलंदाजी करणारा केतन. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पाटील यांचा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू काय कळत नाहीये. चेंडू उसळी घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय आणि विकेट किपरने आपलं काम बजावलेलं आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. पुढचा चेंडू पाटील बंधू यांचा. सामना करेल केतन आणि हा सुद्धा बॅक टू द बॉलर होता. चेंडू जातोय. एकच छोटी धाव मिळते. एका छोट्या धावेवरती समाधान मानावं लागतंय जुई 11 या संघाला आणि संघाची धाव संख्या झाली ती बिनबाद 7. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलंय. 12 चेंडू मध्ये 21 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती.
रोहित पाटील. सामना करेल तो शार्दूल. काहीशी फील्ड सजवताना पाटील बंधू. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने पंचांना पार करून पुढचा हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट फटका. मात्र तिथे एकच, इथे मात्र अति घाई संकटात नाही अशी अवस्था झाली आहे आणि पहिला गडी बाद झालाय तो सुद्धा जुई 11 या संघाचा. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावबाद जाऊन फलंदाज पॅव्हलियन मध्ये परतताना पहिला गडी बाद झालाय तो जुई 11 संघाचा. आणि तो केतन यांची जागा घ्यायला ते नवीन फलंदाज वन डाऊन बॅट्समॅन कवलजीत. मला वाटतं जवळजवळ 6 फूट उंच कवलजीत आपल्या संघासाठी काय करतात या उंचीचा फायदा घेतात का. आणि नवीन एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. जिंकण्यासाठी 21 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिले षटक संपलेलं आणि दुसरं षटक घेऊन येतोय जुई 11 संघाकडून. बॉलरचं नाव काय. विक्की माने. बघूया आपल्या संघासाठी काय करतात विक्की माने. सहा चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. सलामीचा फलंदाज म्हणून शार्दूल स्ट्राइक वरती आहे. शार्दूल वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय विक्की माने. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पुढचा चेंडू विक्की यांचा आणि हा सुद्धा मला वाटतं क्लीन बोल्ड झालेला आहे. आणि दुसरा धक्का बसतोय तो जुई 11 या संघाला. पहिल्या चेंडूवरती विकेट घेण्यात यश आले ते म्हणजे विक्की माने यांना. नाव काय बॅट्समॅनचं नाव काय. किशोर. बघूया किशोर आपल्या संघासाठी काय करतात. 5 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष ठेवलंय जुई 11 या संघापुढे. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. विक्की माने यांनी आपल्या पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्याला यश मिळवलंय आणि दुसरा धक्का दिलाय तो जुई 11 या संघाला. ते सुद्धा त्यांचा हुकमी एक्का त्यांनी तंबूत परतलेलं आहे. आणि इथे जे आम्हाला देणगी स्वरूपात जे मदत केली ते उमेश सुर्वे यांनी. तर जय भवानी क्रिकेट क्लब शिंदेवाडी यांच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांचं. त्यांनी लास्ट इयर सुद्धा आम्हाला अशाच प्रकारे आर्थिक मदत केली होती आणि या वर्षी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे आर्थिक मदत केलेली आहे. तर मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू विकी यांचा. बॅक टू द बॉलर मारला. चेंडू जातोय बॅक टू द बॉलर आणि मला वाटतं तिथे 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय ते किशोर यांना. संघाची धाव संख्या 2 ने वाढते. धाव संख्या होती ती 10. संघाची धाव संख्या होते 10. पुढचा चेंडू विकी यांचा किशोर यांच्यासाठी. आणि मला वाटतं हा चेंडू का विकेट किपरच्या इथून थोडीशी मिसफील्ड झाली आहे आणि तिथे मात्र
एक चोटी धाव मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय जुई 11 संघाला आणि संघाची धाव संख्या पोहोचली ती 11. 2 गडी बाद 11. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. आपल्याला फायनल पण खेळवायची आहे. पंचांनी कृपया हा फायनल सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. विक्की यांचा पुढचा चेंडू आणि स्ट्राईकला येतो कवलजीत. बघूया कवलजीत आपल्या संघाला विजय घोषित करतो का. पुढचा चेंडू विक्की यांचा उंच मारला चेंडू. चेंडू जातो तो आणि फिल्डर येतो चेंडू खाली आणि हा गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद झाला आणि तो सुद्धा कवलजीत यांच्या स्वरूपात. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. त्यांची जागा नवीन फलंदाज संकेत जर्सी नंबर 03. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. विकी माने यांच्या कोट्यातले अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती विकी माने यांची आपल्या संघासाठी तारणहार ठरलाय तो म्हणजे विकी माने. संकेत बघूया आपल्या संघासाठी काय करतात. 2 चेंडूवरती किती धावा करतात ते. 2 चेंडूवरती 10 धावांची आवश्यकता. जर षटकार मारला षटकारांची आवश्यकता आहे. षटकाराने हा सामना जिंकू शकतो जुई 11. बघूया संकेत डाव्या हाताने फलंदाजी करणारा त्याचप्रमाणे त्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विकी माने. अतिशय उत्कृष्ट आपल्याला गोलंदाजी आपल्याला त्याची पाहायला मिळाले. विकी पंचांच्या डाव्या साईडने बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पुढचा चेंडू विकी यांचा पंचांच्या पुढचा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका चेंडू होतो गॅप मध्ये आणि अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय जुई 11 या संघाकडून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते संकेत यांना. 1 चेंडू आणि 9 धावा. शेवटचा चेंडू. रोमांचित झालेला हा सामना मला वाटतं आता तो झुकतोय. अतिशय अटीतटीचा हा सामना आता जो झुकतोय तो म्हणजे माऊल 11 संघाकडे. शेवटचा चेंडू विके माने यांचा आणि हा चेंडू जातोय तो चेंडू खाली फिल्डर येतो आणि हा झेल बाद होतोय. अभिनंदन माऊली 11 डोंबिवली हा संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये आणि अंतिम सामना फक्त एका षटकाचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. एका षटकाचा सामना असेल माऊली 11 डोंबिवली आणि ओमसाई. बघा बक्षीस समारंभासाठी लाईट सुविधा नाहीये इथे त्यामुळे ही सूचना असेल. आपल्याकडे लाईट सुविधा नाहीये. एका षटकाचा सामना असेल. एका षटकाचा सामना असेल. आपण सन्मान करूया. यस आपण टॉस करूया. टॉस साठी या. दिगंबरजी भोवड साहेबांचा सन्मान देखील करणार आहोत ज्यांचा आवाज आपण ऐकला. उमेश सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. शिवसेना शाखा प्रमुख आहेत सागावचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण